मैत्रिणींनो, सर्वांनाच आपलं घर ऑर्गनाईज असावं किंवा ऑर्गनाईज ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आता याच घरामध्ये आपण कोणते कोणते ऑर्गनायझर्स वापरायचे किंवा कोणत्या गोष्टी कशा ऑर्गनाईज करून ठेवायच्या ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि आपण ज्या मोठ्या रजया असतात तर त्या यूज करत नाही आणि त्या अशाच बेडमध्ये वगैरे ठेवून देतो आणि त्याच्यावरती भरपूर अशी धूळ वगैरे साठते आणि त्या खराब होतात आणि या मोठ्या रजया धुवायलाही आपल्याला खूप त्रास होतो आणि नंतर मग आपल्याला खूप त्रास होतो. त्यासाठी आपण हे कशा ऑर्गनाईज करून ठेवायच्या ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर यासाठी मी इथे एक ऑर्गनायझर वापरत आहे. आता ही आहे लॉन्ड्री बास्केट आहे, म्हणजे खूप मोठी आहे. आता वरून पाहिलं तर जास्त मोठी वाटत नाही, पण तुम्ही आतून पाहू शकता खूप असं स्पेस आहे त्याच्यामध्ये आणि इझिली आपण याच्यामध्ये 3 ते 4 आपल्या रजया मोठ्या ठेवू शकतो. आता तुम्हाला पाहू शकता की वरती याला झाकण पण आहे. तर अशा आपण छोट्या छोट्या कड्या करून या ज्या आपल्या रजया आहेत तर त्या याच्यामध्ये ठेवून देऊ शकतो. आता इथं आणखी भरपूर स्पेस आहे, तर असं झाकण लावून त्याला हँडल वगैरे आहेत. इझिली आपण हे हातामध्ये वगैरे उचलून घेण्यालाही काही प्रॉब्लेम नाही. आता माझं इथं स्पेस आहे, पण तुम्ही जिथं स्पेस असेल तिथं, म्हणजे कधी कधी आपण कपाटावरती किंवा आपल्या घरामध्ये पोटमाळे वगैरे असतात तर त्याच्यावरतीही ठेवून देऊ शकता आणि इझिली आपण हे असं उघडायला पण त्याला असल्यामुळे ना इझिली आपण ज्यावेळी पाहिजे त्यावेळी याच्यातून काढून घेऊ शकतो. आता याच्यानंतर माझ्याकडे हा एक ड्रॉवर आहे, तर त्याच्यामध्ये असे छोटे छोटे पाऊच वगैरे ठेवलेले आहेत. तर ते आपण कुठं बाहेर जाणार असेल किंवा आपल्याला कुठं गावाकडे वगैरे जायचं असेल तर त्यावेळी आपले ब्रश वगैरे जे आहेत किंवा छोटी पेस्ट वगैरे मी याच्यामध्ये ठेवलेली आहे. अचानक आपण कुठे निघालो किंवा माझे मिस्टर कुठे फिरायला वगैरे निघाले तर हा पाऊच मी त्यांना त्यांचा ब्रश असेल किंवा आणखी काही गोष्टी आहेत पेस्ट वगैरे तर ते ह्याच्यामध्ये ठेवून त्यांना देत असते. कारण कुठं जायचं म्हटलं की आपल्याला आवराआवर करायची, बॅग भरायची, खूप काही गडबड असते. तर त्यावेळी शोधाशोध करण्यापेक्षा असे जर आपण ते ऑर्गनाईज करून ठेवलं तर आपल्याला कुठे जाताना जास्त आपली घाई होत नाही. आता याच्यानंतर आणखी एक आहे ते म्हणजे, आता तुम्ही हे पाहाल तर तुम्हाला हे पुस्तक असल्यासारखं वाटत असेल किंवा डायरी, पण याला ना आतमध्ये असे छोटे कप्पे आहेत. तर माझे मिस्टर बाहेर कुठे फिरायला वगैरे निघाले तर त्यांच्याबरोबर मी हे देत असते. कारण यांना जे आतमध्ये 2 कप्पे आहेत तर त्याच्यामध्ये मी त्यांचा पासपोर्ट आणि काही बँकेचे वगैरे जे बुक्स वगैरे आहेत तर ते आपण याच्यामध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकतो आणि खूप छान याचा यूज पण होतो. आता याच्यामध्ये मी माझे आयडेंटिटी साईज फोटो म्हणजे आमच्या दोघांचेही आहे त्याच्यामध्ये आणि आपले आधार कार्ड वगैरे जे असतील तर तेही आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. आणि आपल्या बॅगमध्ये हे इझिली एखादं बुक वगैरे ठेवल्यासारखं जास्त स्पेसही याला लागत नाही आणि आपल्याला माहिती असतं ना की आपण कशामध्ये ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे इझिली आपण ते कॅरी करू शकतो आणि इझिली आपल्याला जास्त काही गडबड होत नाही. कुठे निघालं तर शोधाशोध करण्याची, हे एक वस्तू घेतली तर आपलं बरंचसं काम होतं. यासाठी मी हे ऑर्गनायझर वापरते. आणि याच्यानंतर आता एक आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपण कुठे बाहेर जायचं म्हटलं फिरायला वगैरे तर आपण सर्वजण गॉगल वगैरे वापरतो फोटो काढण्यासाठी किंवा ऊन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये घालण्यासाठी. तर हे गॉगल्सच्या खूप महागडे असतात आणि त्याच्या ज्या ग्लास असतात तर त्या आपण अशाच सामानांमध्ये ठेवल्या किंवा बॅगेत वगैरे टाकले रिकामे तर त्याच्यावरती क्रॅश वगैरे येतात आणि ते खराब होऊ शकतात. यासाठी हे असे 2 ऑर्गनायझर्स मी वापरत असते. आणि आपल्याला कुठं बाहेर वगैरे निघालो आपण तर ते इझिली आपण बॅगमध्ये वगैरे कॅरी करू शकतो आणि खराब होण्याचाही धोका नाही. त्यासाठी आपण अशा पद्धतीचे 2 ऑर्गनायझर मी वापरते आणि तुम्हीही असे ऑर्गनायझर्स वापरू शकता. जास्त महागड्या वस्तू खराब होण्याचीही शक्यता नसते, त्यासाठी असे छोटे छोटे आपण बॉक्स वगैरे यूज करू शकतो. तुमच्याकडे जे काही बॉक्स वगैरे आहेत तर तेही तुम्ही यूज करून आपले गॉगल जे आहेत ते ऑर्गनाईज करू शकता. आता माझ्याकडे हा ड्रेसिंग टेबल आहे तर त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या अशा माझ्याकडे बँगल्स वगैरे आहेत, म्हणजे काचेच्या आहेत किंवा आपण साडीवरती ड्रेसवरती घालण्यासाठी भरपूर अशा बांगड्या वगैरे वापरतो. तर त्यासाठी हे स्टँड एक आहे. तर सर्वच प्रकारच्या बांगड्या मी याच्यामध्ये स्टँडमध्ये अडकवून ठेवत असते. आता तुम्ही पाहू शकता की भरपूर साऱ्या अशा माझ्याकडे बांगड्या आहेत तर त्या सर्व बांगड्या एकाच स्टँडमध्ये मी ठेवत असते. आता याच्यामध्ये भरपूर साऱ्या बांगड्या आहेत. काही बांगड्यांना मी
कागद लावलेले आहेत, म्हणजे पेपर वगैरे रॅप करून ठेवलेले आहेत. कारण काही बांगड्यांना जर हवा वगैरे लागले ना तर त्याचे जे स्टोन वगैरे आहेत तर ते काळे पडतात. त्यासाठी मी त्यांना असा पेपर लावून रॅप वगैरे करून ठेवलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता की आपल्याला कुठे जायचं झालं तर आपण फक्त हे वरून पाहून पण त्याच्यातल्या बांगड्या वगैरे आपण घेऊ शकतो. आणि अशा पद्धतीने तुम्हीही असे स्टँड वगैरे यूज करू शकता. आता आणखी एक ऑर्गनायझर म्हणजे हे एक छोटासा पाऊच आहे. आता वरून पाहिलं तर हा खूप छोटा दिसतोय आणि ह्याला हँडल पण आहे. आपण याचा पर्स म्हणून पण यूज करू शकतो, म्हणजे कुठं निघालं आणि छोटीशी पाण्याची बॉटल वगैरे जरी याच्यामध्ये घेऊन गेलं तरी तसाही त्याचा यूज होतो. आता पण मी हे ना बाहेर कुठे निघालो तर ह्याच्यात माझं थोडंसं मेकअपचं वगैरे सामान ठेवते, म्हणजे बेसिक जे आपल्याला लागणार आहे तर त्या गोष्टी माझ्या याच्यामध्ये असतात. म्हणजे मॉइश्चरायझर असेल, पावडरचा डब्बा, थोडीफार ज्वेलरी असते म्हणजे बांगड्या वगैरे, छोटीशी टिकलीचा डब्बी एक असते. कारण कुठेही आपण गावाला वगैरे गेलं तर ते आपल्याबरोबर पाहिजेच, कारण आपण जसं वापरतो तसंच त्यांच्याकडे असेल असं नसतं. त्यासाठी या सर्व छोट्या गोष्टी मी याच्यामध्ये ठेवते. आता याच्यामध्ये छोटे छोटे आणखी कप्पे आहेत तर त्याच्यामध्ये हे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे लागणाऱ्या साडी पिन असेल, लिपस्टिक असेल तर तेही मी याच्यामध्ये ठेवते. आता याला साईडलाही कप्पे आहेत तर त्याच्यामध्ये रबर बँड असतील किंवा टिश्यू पेपर आहेत. बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण याच्यामध्ये ठेवून घेऊ शकतो. आणि कुठं अचानक आपण निघालो तर हा एक पाऊच घेतला तर पूर्णच आपलं मेकअपचं सामान पण रेडी होतं. तर हा पाऊच आपण इझिली आपल्या बॅगमध्ये घेऊन जाऊ शकतो. अशा पद्धतीने हे तुम्ही तुमचं ऑर्गनायझर एक बनवू शकता. तुमच्याकडे जो कोणता पाऊच असेल त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. आता आणखी एक हा पाऊच आहे तर याला पण चेन वगैरे आहे. आता माझ्या मुलाकडे ना इलेक्ट्रिक गाड्या वगैरे आहेत किंवा चार्जिंगच्या गाड्या आहेत तर त्याचे भरपूर असे चार्जर्स वगैरे माझ्याकडे आहेत. आता हे जर चार्जर खराब झाले किंवा आपण फेकून वगैरे दिले तर त्या गाड्या खराब होतात, म्हणून मी हे जे काही चार्जर्स वगैरे आहेत तर ते ह्या एका पाऊचमध्ये मी ठेवत असते. आणि ज्यावेळी पाहिजे त्यावेळी मी हे काढून घेते आणि नंतर काम झालं की नंतर त्याच्या जागेवर ते ठेवून द्यायचं, म्हणजे जास्त घरामध्ये पसारा होत नाही. आता हा एक आणखी छोटासा ऑर्गनायझर आहे. आता आपल्या घरामध्ये भरपूर असे आपले हेअरफॉलचे माझे ट्रीटमेंटचे औषधं वगैरे आहेत किंवा तुमच्याकडे पण भरपूर अशा बॉटल्स वगैरे असतील, औषधांच्या असतील किंवा आपल्या मेकअपच्या रेग्युलर यूज करणाऱ्या आपल्या बॉटल्स वगैरे असतात तर त्या याच्यामध्ये आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. ह्या जर आपण अशाच रिकाम्या करून ठेवल्या किंवा असं ठेवून दिलं तर ते काय होतं, आपण आवरताना किंवा आपले काही धक्का वगैरे लागला तर त्या पडतात इकडे तिकडे, मग खूप गोंधळ होतो. त्यासाठी आपण अशा ऑर्गनाईज ह्या करून ठेवू शकतो. आता नंतर याच्या माझ्याकडे आणखी हा एक ऑर्गनायझर आहे. तर याच्यामध्ये हा मला कशावर तरी फ्री वगैरे कशाबरोबर तर मिळालेलाच आहे हा. तर याच्यामध्ये मी माझ्या जे आर्टिफिशियल फ्लावरच्या हेअरस्टाईल वगैरे असतात ज्या आपण फंक्शनमध्ये कार्यक्रमात वगैरे वापरतो तर त्या मी ह्याच्यामध्ये ठेवत असते. आता ह्या ज्या हेअरस्टाईल आहेत ना तर ते खूप महागडे असतात आणि प्रत्येक वेळी आपण यूज करून खराब झालं की नवीन घेऊ शकत नाही. तर आपण वापरून झालं की नंतर व्यवस्थित जर ठेवल्या तर त्या आपण खूप वेळानंतर यूज करू शकतो. तर माझं वापरून झालं की मी ह्याच्यामध्ये ठेवत असते आणि त्या खूप छान राहतात. आणि जे काही फ्लावर्स वगैरे आहेत तर तेही व्यवस्थित राहतात असं ऑर्गनाईज करून ठेवल्यावरती, पटकन जास्त काही खराब होत नाही. तर तुम्हीही तुमच्याकडे जर काही हेअरस्टाईल्स वगैरे असतील तर तुम्ही हे त्या अशा ऑर्गनाईज करून ठेवू शकता. एकाच जर ठिकाणी गोष्टी ठेवल्या तर ते पटकन मिळतात आणि प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी शोधायची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने मी हे ऑर्गनाईज करून ठेवते. आता याच्यानंतर मी हॉलमध्ये पण 1-2 ऑर्गनायझर्स वापरते. माझ्याकडे भाड्याचं घर असल्यामुळे इथे काही जास्त फर्निचर वगैरे नाही, तर रिमोट वगैरे ठेवण्यासाठी मी हा एक बॉक्स वापरते. तर रिमोट पण आपण घरामध्ये जिथे बसेल तिथंच आपण ठेवतो आणि मग घरामध्ये पसारा होतो. आणि हा एक छोटासा ऑर्गनायझर आहे, जास्त काही महाग नाही, मी हा विकत आणलेला आहे. तर त्याच्यामध्ये माझे जे चार्जर आहेत आपण रोज वापरतो ते, आणि माझा हा माईक आहे तोही मी कधीतरीच यूज करते तर तोही मी याच्यामध्ये ठेवून दिलेला आहे. आणि हा ऑर्गनायझर आपण कुठेही यूज करू शकतो, म्हणजे आपल्याला फ्रीजमध्ये, किचनमध्ये, तुम्हाला जिथं हवा आहे तिथं याचा तुम्ही वापर करू शकता. याला कुठेही ड्रिलची वगैरे किंवा जास्त स्पेसची गरज पडत नाही. आपल्याला साधं सिंपल तो हँग करू शकतो आपण. तर अशा पद्धतीने मी चार्जर्स वगैरे याच्यामध्ये
ठेवून दिलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच जर तुम्हाला ऑर्गनायझरच्या आयडिया बघायला आवडत असतील तर चॅनलवरती कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेअर करायला, तुमच्या मैत्रिणींबरोबर ही माहिती शेअर करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. चला भेटूया नंतर. बाय.